सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। तर आज आहे संडे। मी मागच्या संडेला मटनची रेसिपी शेअर केली होती। आज बनवतोय आपण चिकन खरडा। तर हे घेतलं आहे अर्धा किलो चिकन। मी पूर्ण बोनलेस चिकन घेतलं आहे, तुम्ही मिक्सही घेऊ शकता। तर आपण करायला स्टार्ट करूयात। आपल्याला चिकनमध्ये घालायचं आहे एक छोटे 2 चम्मच अद्रक लसणची पेस्ट, अद्रक लसण आणि कोथिंबीर, 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच हळद। आता याला मिक्स करायचं आहे। याला मॅरिनेशन करून आपल्याला 5 ते 10 मिनिट ठेवून द्यायचे आणि मग त्याचं वाटण करायचं आहे। आता याला पूर्ण आपण मिक्स करून घेतलं आहे। याला साईडला ठेवूयात। त्याला लागणारं साहित्य हे मी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसण याची पेस्ट केली आहे आणि खोबऱ्याचे काप घातलेत थोडे, हा कांदा आणि टोमॅटो। ते मॅरिनेशन होत आहे तोपर्यंत आपण करायला स्टार्ट करूयात। तर आता आपण चिकन खरडा बनवायला स्टार्ट करतोय। मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ऑइल घालूयात। आपलं ऑइल गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा असा आपल्याला खूप ब्राऊन असा नाही करायचा आहे, ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे। कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। एका साईडला ब्राऊन होऊ नये म्हणून त्याला सतत हलवत राहायचं आहे। आपला कांदा जो आहे तो थोडासा ट्रान्सपरंट झाला आहे, तुम्ही बघू शकता। तर कांदा जो आहे तो छान ट्रान्सपरंट झाला आहे। आता आपण त्याच्यात टोमॅटो घालूया। आज मी चिकनची भाजी पण बनवतीये। मी चिकनच्या भाजीची रेसिपी तुम्हाला पहिले पण यूट्यूबवरती शेअर केलेली आहे। तुम्हाला हवे असल्यास माझ्या यूट्यूब चॅनलच्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। आता टोमॅटो थोडासा फ्राय होऊ देऊयात। आता याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ अंदाजाने घाला, कारण आपण मॅरिनेशनमध्ये पण मीठ टाकलेलं आहे। तर मी सध्या 1 चम्मच मीठ घालते त्याच्यामध्ये, नंतर आपण लागल्यास ॲड करू। आता याच्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे। जे आपण हिरवी मिरची, सुकं खोबरं आणि कोथिंबीरचं केलं आहे ते, आणि याला छान फ्राय करायचं आहे। हिरवी मिरची असल्यामुळे मसाला छान फ्राय होऊ द्यायचा, म्हणजे जो मिरचीचा जो कच्चापणा आहे तो निघून जातो। तर आपला मसाला जो छान फ्राय झालेला आहे, याच्यामध्ये आपण 1 चम्मच धनी पावडर घालूयात।
आणि जे मॅरिनेशन केलं आहे ते चिकन ॲड करायचं आहे. छान मिक्स करून घ्या याला. तर ह्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे. चिकन खरड्यामध्ये हिरवी मिरची थोडीशी जास्त वापरायची, कारण तो झणझणीत असेल तर खूप छान वाटतं. कारण चिकन खरडा हा मुळात झणझणीत असतो. पण तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. जर तुम्ही तिखट जास्त खात नसाल तर कमी मिरची घालू शकता, आणि आवडत असेल तर थोडंसं झणझणीत बनवा. आता याला आपण थोड्या वेळ लीड लावून ठेवूयात. लीड लावून ठेवूयात आणि मग त्याला छान असं पाणी सुटेल. तर आता आपण चेक करूयात पाणी सुटलंय की नाही त्याला. छानपैकी असं पाणी सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ते छान कुक होण्यासाठी आणखी पाणी ॲड करायचं आहे. पहिले छान त्याला हलवून घेऊयात. आणि आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया. पाणी आपल्याला खूप नाही घालायचं आहे, कारण खरडा जो असतो, चिकन खरडा किंवा मटण खरडा, तो सुकाच असतो. ते फक्त कुक होईल एवढं पाणी ॲड करायचं आहे. आता आपण ह्याला परत लीड लावून ठेवूयात, मध्ये ते छान कुक होईल. तर आपण चेक करूया आपला खरडा तयार झालाय की नाही. वा, आपल्याला जसं हवंय तसं सुका झालाय तो. आता आपण गॅस बंद करूयात. आणि त्यावरती कोथिंबीर घालूयात. तर तयार आहे गरमागरम आणि झणझणीत असा चिकन खरडा. खूप छान वास येतोय. तर बनवा, खा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा कसा झाला होता तो. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.